शांताबाई येतो म्हटलं आम्ही. काही जास्त टेन्शन नको घेऊ त्या रंजनाचं. करू दे, लोकायला किती चुगल्या करायला लागतात आणि किती लोक तुझे खराब पाहतात पाहू दे लोकायले. उलट तुझे चांगलंच होते, काही टेन्शन नको घेऊ. आणि रंजनानं डबल तुझ्यासोबत असं काही केलं तर मला सांगतो. मग काय रंजनासोबत कशी भांडतो तर मी तिला शिदच करतो म्हटलं. तुही काय गरज आहे व त्या रंजनासाठी तर मी सेफ्टी काफी आहो. पण असं वाटते बाप्पा जाऊ द्या, काय बोला. आपली देराणीच आहे, किती झालं तर आपण एकाचे एकच आहो. मी असा विचार करून काही म्हणत नाही माय बाई. कसं आहे माहीत आहे का, जर मी भांडणावर आली ना तर मग बेकारच काम होऊन जाईल. कसं माणसाची भांडणं लागून जातील, मग दुश्मनी होतील फालतूच्या फालतू. म्हणून मी काही म्हणत नाही, काही बोलत नाही. असं वाटते बाप्पा जाऊ द्या, आपलीच आहे. पण तिनं अति केली तर अति केलं तर मग काही पर्याय नाही आहे. अति ती तर माती माती करायला मी तयारच आहो. मग काय म्हणतं, तुला वाटते का मी गरीब आहो म्हणून? मी कोशाव बाई, चांगल्या संग चांगली आणि वाईटा संग वाईट. मा संग जर कोणी चांगलं राहील ना तर मापेक्षा चांगली कोणी नाही. आणि जर माझ्यासंग कोणी खराब राहील ना तर मग माझ्यापेक्षा खराब बी कोणी नाही आहे. माहीत आहे तुला माझा स्वभाव. आताची ओळखतं का तुम्हाला? लग्न करून आली तेव्हाची ओळखतो तुम्हाला. हो शांताबाई, तुला का आताची ओळखतो बाई ना मी. आपल्यासोबतचेच लग्न आहे. नाही तुझं पहिलंच लग्न आहे ना. हा 3-4 वर्षाचा फरक आहे आपल्या लग्नात. मी पण मी ओळखतो ना तुला, चांगल्यानं ओळखतो. आताची ओळख आहे का आपली? तू चांगल्या संग चांगली वांगल्या संग वांगली आहेस. मग नाही तर काय, सहन होईन तोपर्यंत तिचं सहन करीन. डोक्याच्या वर गेलं की मग नाही करत मी सहन. मग ते कोणीही असो, आपल्याला सरे चालतात. हो ना शांताबाई, माहीत आहे तुझा स्वभाव मला. तू आणि माझा स्वभाव सारखाच आहे. आपल्यासोबत जर कोणी चांगलं वागलं तर आपल्यापेक्षा चांगलंही कोणी नाही. आणि जर आपल्यासंग कोणी खराब वागलं तर आपल्यापेक्षा खराब बी कोणी नाही. माया बी तुझ्या सारखा स्वभाव आहे बाई ना. पाताई आता पा कशी उभ्या उभ्या आपल्याला टोमणं मारू राहिली. समजलं का तुम्हाला आत्याबाई कोणाला बोलत आहे तर? समजलं मला, समजलं. आत्याबाई कोणाला टोमणं मारू राहिली, कोणाला बोलू राहिली तर आपल्यालाच बोलू राहिली. जसं आपण आत्याबाई सोबत लय खराब वागतो. तेच म्हटलं मी ना. आत्याबाई दुसऱ्याची इथं जाते तेव्हा बी आपल्याला टोमणं मारणं सोडत नाही म्हटलं. आत्याबाईचा स्वभाव तसा आहे. आत्याबाई तुमचा स्वभाव शांत काकूसारखा नाही आहे. शांत काकूचा स्वभाव लय चांगला आहे. त्या हर एकाले आपलं समजतात, कधी कोणाचं खराब पाहत नाही. आपल्या सुनीले पोरीसारखं पाहतात. त्याच्यासारखा स्वभाव नाही आहे तुमचा. आता नाही बाई, काही बोलू राहिली का तू? शांताबाईचा माझा स्वभाव सारखाच आहे का शांताबाई? हो 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 वच्छला हो, सारखाच स्वभाव आहे आपला. नाही नाही, शांत काकूचा स्वभाव लय चांगला आहे. शांत काकूची बराबरी तुम्ही काय मी बी नाही करू शकत. गावातली कोणतीच बाई नाही करू शकत. हां माहिती आहे मला. आता शिल्लक काही बोलू नको. कोणाचा स्वभाव चांगला आहे? अरे भाऊजी, तुम्ही तुमच्या स्वभावाची गोष्ट चालू आहे. तुमचा स्वभाव लय चांगला आहे. बापा आम्ही भाऊ आहोत चांगलं. माझा स्वभाव चांगला आहे, माझ्या भावाचाही स्वभाव चांगला आहे. आमच्या स्वभावाला काय पाहा लागते? आमचे स्वभाव चांगलेच आहे. मग आमचा स्वभाव खराब आहे का भाऊजी? काय जुनो बा, माझ्या भावाला विचारा लागन. तुमच्या बहिणीला थोडं समजून सांगा बा, फालतूच्या फालतू बोलत राहते मला. तुम्ही गलत्या करत असाल ना भाऊजी. तुम्ही बहिणी ना बस. चांगली आहे आमची बाई. काही बोलू नको रे बापा, मा सुनाईले. माया सुना लय चांगल्या आहेत. पा ऐकलं भाऊजी? हो हो बाप्पा, तुमचा स्वभाव चांगला, तुमच्या बहिणीचा स्वभाव चांगला. माझा स्वभाव खराब आणि माझ्या भावाचा स्वभाव खराब, असंच म्हणा लागेल आता. आज कशी काय आठवण आली तुम्हाला आमची? लय दिवसानं आल्या. या म्हटलं बापा, माराव चक्कर एखादा. तुम्ही तर काही येतच नाही आमच्या बहिणीला घेऊन. आम्ही म्हटलं आमची बहीण आम्हालाच भेटायला या लागेल. तुम्ही तर काही येसान नाही, म्हणून आमच्या बहिणीला भेटायला आलो. असं फक्त तुमच्या बहिणीला भेटायला आल्या नाही? मग नाही तर काय, बहिणीला भेटायला नाही होतं कोणाला यावं बापा? आम्ही नाही दिसत का तुम्हाला? बापा या देर भाऊजाच्या लय मजा का चालतात. रामलाल भाऊजी बी अशीच मजाक करतात नाही. पण रंजना आमच्या परिवारात फूट पाडू राहिली. नाही तर किती हसता खेळता परिवार आहे म्हटलं आमचा. आई तुला काय झालं? आता माहिती शांताबाईला काय झालं आता? मला का बाप्पा, काही तर नाही झालं. नाही आता रडत होती, काय झालं? काही नाही झालं ना रे बाप्पा. नाही नाही, तू रडकुंडी आली होती एकदम, काय झालं? वहिनी काय झालं आईले? आता काय सांगू भाऊजीला काय झालं तर? तिला काय विचारू आला? मला विचार ना. मी कुठं नाराज दिसू राहील तुले? नाराज नाही आहो मी. काही नाही झालं मला. जा प्रियंकाने चहा मांडेल असेल, जा चहा पे. आता चला वावरातून हातपाय तोंड धुवून चहा पे. बाबा कोण नाही आले? बाबा येऊ राहिले. सोबतच घेऊन येता ना बाबाले? नाही वावरातनी बाया आहे ना, म्हणून ते म्हणत होते जाय तू समोर, मी येतो मागून. बरं ठीक आहे, जा हातपाय तोंड धुवून घे, चहा पिऊन घे. बरं ठीक आहे. वहिनी ओ वहिनी. ताई, शांता काकू किती दुःख आपल्या मनात लपवते ना. शांता काकूपासून काही शिकायला पाहिजे आम्ही ना. विशाखाताई, सूरज भाऊजी काय म्हणून राहिले? अरे बोला ना भाऊजी. चला म्हटलं चहा प्याले. नाही बाप्पा, सध्याच चहा पेलो. चाललो आता आम्ही आमच्या घरी. भेटलो ना आम्ही, आमच्या बहिणीला भेटलो, शांता काकूला भेटलो, चहा पेला, नाश्ता केला, जातो आता घरी. घेतली ना चांगल्या ना आपल्या बहिणीची भेट? कशी आहे तुमची बहीण? चांगली आहे ना? घेतले तुमच्या बहिणीची हालचाल? हो बाप्पा घेतले. कशी आहे? चांगली आहे ना? हो चांगली आहे. काळजी करत जा आमच्या बहिणीची.
हो बापा, घेऊ राहिले तुमच्या बहिणीची काळजी. आमच्या भावाची बी थोडी काळजी घेत जा. लग्न झालं तेव्हापासून किती वजन कमी झालं माझ्या भावाचं. लग्नाच्या पहिले असे धाड धिक्काड होते म्हटलं, आता पुरे सुकून काटा झाले. हो आम्हीच केले सुकून काटा. जा रे बाप्पा सूरज, चहा पिऊन घे. तुमच्या गोष्टीचं संपतीनच नाही. होय, येतो बहिणी. चला म्हटलं, चहा प्यायला तर नाही म्हणलं तुम्ही. नाही भाऊजी, सध्या चहा पेलो आम्ही. जातो ना आता घरी. बरं ठीक आहे, नाही तुम्हाला सांग मग चहा बी नाही विचारलं. नाही नाही बाप्पा, हं विचारलं ना तुम्ही ना चहा आले. बरं येतो मग. हो हे आया. चल येतो शांताबाई आम्ही. गमलं नाही तर येत जाय कधी घरी बसाले. तेवढंच तू बी मन लागते, आमचंही मन लागते. हो हो येईन नाही येईन. चल येऊ मग आम्ही. हो ये. चला मायबाई, संध्याकाळी हो राहिली. संध्याकाळची झाडझूड राहिली आपली. चला. हो आत्याबाई चला. येतो का काकू? हो हो या या. काही काळजी नका करू, काही टेन्शन नका घेऊ. लोकांचं कामच आहे बोलणं. लोकांच्या गोष्टीच्या इकडे काही लक्ष नाही द्यायला लागत. हो हो शांत काकू, येतो मग आम्ही. हो हो ठीक आहे. चालतं आता. हो चला. मोडलं बाप्पा माया, पडलो बाप्पा मी. हे मनातनी कोणा काय ठेवलंय. बाप्पा, बाबाला काय झालं? झालं मामाजी, पाहून तर चालत जा बाप्पा थोडे. बाबा काय झालं? लागलं का तुम्हाला? हो बाप्पा, हे मनातनी कोणा काय ठेवलं, पडलो मी पायात कोण. काय बाबा पाहू द्या बरं. आता मायबाई व हा गोटा कसा काय आला म्हणतात मी? तुम्हाला काही लागलं का? हो लागलं मले. आता चांगलंच पडणार होतो मी. रपकन तोंडावर पडू राहिलो होतो. बरंच झालं सांभाळलं मी ना स्वतःले. माया काडीच्यानं वाचलो म्हटलं मी. तोल सांभाळला मी ना. बापा मामाजी पाहून चालत जा ना. टेन्शन बंद होऊन जाईल. हे आत्याबाई बी ना काही बोलत राहते. आबा चांगलं वाटत आहे का? चला अंदर चला, मी पकडून घेऊन चालतो तुम्हाला. नाही नाही बाई, चालतो ना मी वजे वजे. सांभाळून चालत जा बाजी. बाबा काही लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही बाई शांते, काही लागलं नाही. चला बापा, ते तरी बरं काही लागलं नाही. नाही तर पंचायत झाली असती. बुड्या हड्ड्या मुळल्या तर लवकर जुळत बी नाही. चालणं होत आहे का तुमच्या जानं? बोलवू का सूरजले? हां उचलायला लावू का? नाही नाही बाई शांते, चालतो मी वजे वजे. बाबा पकडा महात. चला वजे वजे. हो बाई शांते. विशाखा, आनंदी, तुम्ही दोघी जा घरी. काय तो मामाजीला काय झालं तर मी येतो मागून. तुम्ही दोघी जा घरी. पण आबाजीला जास्त लागलं का? काही लागलं नाही बुडे बॉले. जा तुम्ही घरी. झाडझूड करा. संध्याकाळ उराली, दिवाबत्तीचा टाइम उरायला. स्वयंपाक पाणी बी करायचा आहे. स्वयंपाकाची तयारी करा जा. तसंही जगदीश अन्न विवेकचा याचा टाइम उरायला. तुम्ही दोघी जा घरी. बरं ठीक आहे आता बाई. काय सांग, आबाला काही लागलं गिगलं का तर? हां मुका मार लागला असेल तर? हो पाहतो आम्ही, तुम्ही जा. बरं ठीक आहे आता बाई. बाबा हा एक हात द्या मला. आम्ही दोघी घेऊन जातो तुम्हाला घरात. मी बरं बाई. बाई रंजना, काय झालं सांगशील मला तू? हां आपल्या मायला नाही सांगशील का? जाऊ दे आई, मला काय आता तू विचारू नको काय झालं काय नाही झालं तर. माहीच गलती आहे, पुरी पुरी माही गलती आहे. काय गलती आहे तुझी? मी ना बाईच्या चुगल्या करायला नव्हता पाहिजे गावात. नाही करायला पाहिजे होत्या चुगल्या. किती झालं तर माझी जेठाणी आहे ते. मी ना आपल्या जेठाणीच्या गावातनी चुगल्या नव्हत्या करायला पाहिजे. मला शांताबाईचा लय राग येत होता. सगळेजण शांताबाईचीच इज्जत करतात. सगळे शांताबाईलाच मानतात. माहिती काही व्हॅल्यूच नाही या घरातनी. मला असं वाटलं होतं सारे लोक शांताबाईला चांगले म्हणतात, मला चांगलं म्हणत नाही. तर शांताबाईच्या मी चुगल्या करीन तर शांताबाईला सारे खराब म्हणतील, मला चांगलं म्हणतील. पण असं काम केलं तू ना? आई मावर मजबुरी होती. मी ना वच्छलाबाईच्या आणि वच्छलाबाईच्या सुनीच्या गावातनी चुगल्या केल्या होत्या. वच्छलाबाई त्या बाईला ढूंढत होती. मला असं वाटलं होतं या मॅटरमध्ये माया नाव फसलं तर वच्छलाबाई माझ्यासंग चांगलं भांडण करीन. म्या म्हटलं या चुगल्यातनी बाईचं नाव फसवून देतो. कोणाचं? शांतीचं? हो. मग मी ना म्हटलं शांताबाई गावातनी भांडण करीन तर सारेजण शांताबाईला भांडकोळं म्हणतील आणि मला चांगलं म्हणतील. या हिशोबानं मी ना त्याच्या चुगल्या केल्या. म्या म्हटलं माझं नाव बी नाही येईन आणि शांताबाईचं नाव बी खराब होईन. या हिशोबानं मी चुगल्या केल्या होत्या. मग काय झालं? काय माहीत पडलं सराईले की मीनच चुगल्या केल्या, मीनच भांडणं लावले. शांताबाईची काही गलती नव्हती. आता मीच खराब झाली सराईच्या नजरमध्ये. आणि शांताबाई तर पहिल्यापासून चांगली होतीच सर्वांच्या नजरमध्ये. आता अजून चांगली झाली. मीच खराब झाली सराईच्या नजरमध्ये. मा पोराला माहीत पडलं तू मा पोरगा मावर भरोसा करीन का? तो म्हणे आई तू खोटाडी आहे, तू भांडणं लावतो. हां हे गोष्ट आहे का? मग शांतीने पिटाई केली का तू? नाही बाई थोड्याशा बोलल्या मला, काही जास्त बोलल्या बी नाही. हो का? म्हणून बॉल एवढा राग आलेला होता ना? हो आई. हो यायले तर माहीत आहे. पण आता मा पोराला माहीत पडेल तर मा पोरगा काय विचार करीन मा बऱ्यात. बस एवढीच गोष्ट? पोराला काय सांगतं की तू गलती आहे म्हणून? त्या शांतीचीच गलती सांग ना. नाही बाई फालतूच्या फालतू भांडण लागून जातील.
लागू दे ना भांडणं, तुला काय करायला लागते? तुझ्या पोरगा तुला तर चांगलं समजेन ना. तसं बी शांतीची लई इज्जत करते तो. शांतीला मानते तुझ्या पोरगा. जर शांतीच्याच दारात खराब सांगशील ना तर तो शांतीचा राग करीन आणि म्हणेन की माझी चांगली आहे. समजत नाही तुले. त्या पोराला काही सांगू नको. शांतीनंच भांडण केलं म्हणा त्यासोबत जाणून बुजून, आणि शांतीनंच गावात तुझ्या चुगल्या केल्या असं सांगशील त्याला. नाही तर जसं खरं खरं मला सांगून दिलं तू ना तसं पोराला सांगून देशील. मग तुझ्या पोरगा तुझी इज्जत नाही करीन. म्हणून म्हणतो काही सांगू नको. अक्षयला काहीच सांगू नको. असं समज अक्षयला सांगायच्या वेळेस तू शांताबाई आहे आणि शांताबाई रंजन आहे. जे तू शांताबाईसोबत केलं असं समज की शांताबाईनं तुझ्यासोबत केलं असं समजून त्याच्यासंग बोल. फक्त त्याच्या मनामध्ये तू एवढं टाकून दे की शांताबाई तुमची सगळी नाही आहे, तुमची दुश्मन आहे ते. असं तुझ्या पोराच्या दिमागात टाक तू. बाकी समोर काय करायचं आहे ते मावर सोडून दे. पाय मग त्याच्या दिमागात जे गोष्ट तू टाकशील ना त्या गोष्टीला पाय मग मी कशी वाढवत होतं. फक्त एवढं सांग तू त्या पोराले बस. पण आई, हे तो खोटं आहे ना? तुझा काय फरक आहे? स्वतःला वाचवायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा विचार नाही करायला लागत काय खरं आहे आणि काय खोटं आहे. तू फसलेली आहे, पहिले तुझा विचार कर. तू खऱ्या खोट्याचा नंतर विचार कर, पहिले स्वतःचा विचार कर. जर तू त्या पोराला सरळ खरं खरं सांगशील तर तुझ्या पोरगा तू इज्जत करीन का तू इज्जत? सांग तू मला. नाही. म्हणून तुझ्याजवळ आता कोणताच रस्ता नाही आहे. मी जे सांगू राहिली ते कर. माया ऐकशील तर फायद्यात राहशील. मी तुम्ही माया तुला कधी गलत सल्ला नाही देईन. समजलं का रंजना? हो आई, समजलं. अरे आई, आई अजून बी नाराज आहे का? आईचं मूळ तर अजून बी चांगलं नाही झालं वाटते. मला असं वाटलं आई थोड्या वेळात होऊन जाईल नॉर्मल. आई, काय आला तुझा पोरगा? मी जसं तुला सांगितलं ना तसंच कर. आता माय बाईवर मा पोरीवर किती अत्याचार करतील हे लोक, किती अत्याचार करतील. माया पोरीच्या लग्नाले एवढे वर्ष झाले. आई पोरगी माता पोताची झाली पण तिचा काही सासरवास कमी नाही झाला माय बाई. आजीला काय झालं? आजी कोण रडू राहिली? कोणता सासरवास? काय मला तर काय समजून नाही राहिलं. आजी काय झालं आईले? आईचं मूळ अजून चांगलं झालंच नाही का? कसं होईल रे बाप्पा मूळ चांगलं? तुला काही दिसत नाही त्या मायासोबत किती अत्याचार होते त्या घरात. नाही जो तो त्या मायले बोलते. कोण बोललं आईले? मी काय सांगू बापा, त्या मायच्याच तोंडातून ऐक. तुझा बाप आहे का घरी? बाबा नाही, बाबा बाहेर गेले. चांगला आहे. काय म्हटलं आजी? काही नाही म्हटलं बापा, काही चहा घे पिऊन नाही गेले ते. आजी आई एवढी टेन्शनमध्ये आणि तुला चहाचं पडलं? मला बोलतोय आईसोबत. बोल बापा बोल. आई काय झालं? तू काऊन एवढी नाराज आहे? तुझं मूळ अजून चांगलंच नाही झालं का? हो दे ना, मोठी आईसोबत भांडण झालं तर झालं, आपलीच आहे. मोठी आई का दुसरी आहे? त्यापेक्षा मोठी आहे. बोल ना आई, बोल ना. बाई रंजना, बोलता पोरासोबत. सांगता पोराले काय झालं तर तुले समजून घेणारा तुझ्या पोरगाच आहे. कोणी समजो ना समजो तुझ्या पोरगा जरूर समजेल. बोल तू बोल. चुप नको राहू. त्या मनात मी जे आहे ते बोलता पोरासोबत. आपलं दुःख दर्द माय पोराला नाही सांगेन तर कोणाला सांगेन? सांगता पोराले. तोच आता ऐकून. बोल नाही, बोल ना. काय झालं? बोल ना. अशी चूप नको राहू, मला चांगलं नाही वाटत. काय सांगू रे बापा तुला आता मी? काय सांगू? जे काही त्या मनात आहे ते सांग. तुझे मन थोडं हलकं होईल. आजपर्यंत कोण नाही ऐकलं माझ्या घरात. मी कोणच नाही ऐकलं. मी येऊ ना आई? मी येऊ ना, मी ऐकतो. सांग. काय सांगेन बापा ते? तुझी मोठी आई नाही का? तिनं पुऱ्या गावात नाही तुझ्या मायच्या चुगल्या केल्या. म्हटलं चुगल्या केल्या. काय मोठी आईनं चुकल्या केल्या? मला असं वाटलं की मोठी आई फक्त तुला बोलली बस. नाही रे बापा, बोलली असती तर एवढी ते नाराज असती का? शांतीत हमेशा बोलते तिले, पण तिला काही वाटत नाही. ते मोठी बहीण समजून माफ करून देते. पण आज अतिच केली शांताबाईनं. काय अति केली? काय केलं मोठी आईनं? बापा बाई गावात नाही सांगते की रंजनाची सून रंजनाच्या कावानं घर सोडून चालली गेली. रंजनाच्या सुनीले लय सासरवास करते. सासऱ्याला वागत नाही म्हणते. आमच्या सासऱ्याले मीच वागवतो म्हणते. रंजना काढून देते म्हणते बुड्याले घरातून. अरे बापा, तू आबाले कधी या घरातून काढून दिलं मी ना? तू आबाले कधीतरी मना केलं का मी ना? याले राहिले खाले प्याले कधीतरी मना केलं का? शांताबाईचं शोभलं का असं म्हणणं? बुड्याची पेन्शन बी घेतो ना म्हणा तू. वागूशील नाही तर काय? पेन्शनचं सोडाई. पेन्शन नाही दिली आबानं तरी आबाला वागवायला तयार राहू ना, आपण तयार राहू ना. पण आबालाच इथं गमत नाही तर आपण काय करा? पण शांताबाई अशी सांगते ना गावात नाही. पण मोठ्या आईचं शोभलं नाही असं. आणि तुझी बायको माया कावानं घर सोडून गेली का? मी सासरवाच करतो तुझ्या बायकोले? सासरवाच करतो का? सांग तूच सांग. सुनीले खाले नाही देत म्हणते, प्याले नाही देत म्हणते, पुऱ्या घरातले कामं करायला लावते. हे असं शोभलं काय शांताबाईचं? नाही मोठ्या आईचं हे बरोबर नाही आहे. शोभलं नाही मोठ्या आईचं. मला वाटलं नव्हतं मोठी आई एवढी बोलीन म्हणून. तेही आपल्या घराबद्दल. आपलं घर आणि मोठ्या आईचं घर का वाटलं गेलेलं आहे का? घर अलग अलग आहे पण परिवार तर एक आहे ना आपला. मोठ्या आईनं असं नव्हतं बोलायला पाहिजे. आपल्या घरातली काही गोष्ट असो गावातल्या लोकांना काय सांगायला लागते? मोठ्या आईनं घरातली गोष्ट घरातच राहू द्यायला पाहिजे होती. बाहेरच्या लोकांना नव्हती सांगायला पाहिजे. गलत केले मोठ्या आईनं. मी किती चांगला समजत होतो मोठ्या आईले, पण मोठ्या आईनं आपल्या घरच्या चुगल्या केल्या.
आपलं एकच घर आहे ना. काही नाही रे बापा, फक्त म्हणेल आहे ते. शांती जायते तुझ्या मायावर, लय जायते. हे रंजनाचं चांगलं आहे ना, रंजनाचा पोरगा चांगला काम धंदे करते, मस्त जॉब करते. रंजनाची पोरगी बी चांगल्या घरी पडलेली आहे, तिला काहीचीच कमी नाही आहे. तिच्या पोरीले कल्याणीले सासरवास आहे, तिचा पोरगा काही बनला नाही जीवनात. नाही असंच आलं तर काम करते, नाही तर राहिलं. नाही आजी, तो दादा वावर पाहते. हा पण घरीच राहते ना. पण ते काही असो, पण मोठ्या आईनं घरची गोष्ट बाहेर नव्हती करायला पाहिजे. नव्हती करायला पाहिजे. आणि आईले किती दुखी केलं मोठ्या आईनं. बापा काही खाऊ नाही राहिली, काही पिऊ नाही राहिली, नुसती अशी बसून आहे. म्हटलं तुझ्या मायनं लयच टेन्शन घेतलं. टेन्शन नाही तर काही. जेव्हा आपलेच लोक आपल्याला धोका देतील, आपला विश्वासघात करतील, गावातनी आपल्या चुगल्या करतील, तो कोणालाही खराब वाटेल. आईचं बी गलत नाही आहे. लय लय बोलली रे बापा, काय काय बोलली. आता काय काय सांगू मी तुला तर सांगूही नाही शकत. काय एवढ्या चुगल्या केल्या मोठ्या आईनं? मग नाही तर काय बापा, तूच चांगला समजतो त्या मोठ्या आईले. पण मी तर पहिलेपासून म्हणत होती की ते शांती काही चांगली नाही आहे, तुमच्या घरावर जायते ते. पण तुम्ही लोक मग ऐकत नव्हते, म्हणत होते की आजी भांडण लावते, आजी भांडण लावते. तुम्ही लोकांना काही समजत नाही, तुमच्यापेक्षा जास्त दुनिया पाहिलेली आहे मी ना. ते काही असो आजी, मला ते काही माहीत नाही. पण मोठ्या आईनं आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर नव्हत्या करायला पाहिजे. लय गलत केलं मोठ्या आईनं, लय गलत केलं. मोठ्या आईनं आपल्यासोबत दुश्मनी केली. आई हा कुठं चालला आता? थांब विचारू दे. तू कुठं चालला रे बापा अक्षय? आजी मी चाललो आता, चाललो मी, जाऊ दे मला. पण कुठं चालला? मी मोठ्या आईच्या इथं चाललो. मोठ्या आईला विचारीन मी, आईच्या चुगल्या काऊन केल्या म्हणून गावातनी. घरातली गोष्ट बाहेर कायला सांगितली तुम्ही ना, विचारतो मी मोठ्या आईले. आई हा शांताबाईची इथं जाईन तर आपली पोल खोलीन ना. थांब थोडी. बापा काही जाऊ नको, शांतीचे काही जाऊ नको. फालतूच्या फालतू भांडण वाढीन हे. आजी वाढू दे ना भांडण, वाढू दे. जे खरं आहे ते खरं आहे. मोठी आई गावातनी आईच्या चुगल्या करीन का? मोठी आईनं माया भरोसा तोडला. मला जाऊन बोलू दे मोठ्या आईसोबत. मी विचारीन मोठ्या आईले, असं काऊन केलं तुम्ही ना. तोपर्यंत मला गमणारच नाही. राहू दे ना बापा, राहू दे ना. होणार बापा, आता मला टेन्शन आलेलं आहे ना, आता काही म्हणू नको, जाऊ दे. नाही नाही आजी, हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. एका घरातलेच लोक असून आपण एकामेकाच्या चुगल्या करू तर कसं चालीन? नाही नाही, मला मोठ्या आईला तर विचारून याच लागेल. जाऊ दे ना बापा, राहू दे ना. नाही नाही आजी, आता राहू नये दे. आता मी मोठ्या आईला विचारणारच. चाललो मी. आई आता कसं होणार? तुला पहिलेच म्हटलं होतं की पोराला काही सांगू नको म्हणून. तू ऐकून होती राहिली माई. पाय बरं गेला का नाही आता तो सैगई करायला. थांब ना बाई, थांब ना, माझी मग काम नाही करू राहिला. थांब, विचार करू दे मला काय करू तर. काय त्याच्या मागं थांबवतेले? हो हो हो. थांब रे बापा अक्षय, थांब ना. नाही नाही आजी, आता नाही थांबणार मी. आता डायरेक्ट मोठ्या आईच्या इथं जाऊनच थांबणार. थांब ना बापा, गोष्ट तर ऐकून घे. आता नाही बाई, आता काय होणार?